शासकीय सुद्धा मदत होत असते सरकारी विभागांची. तर असेच आपल्या एमईडीसीचे व्हाईस प्रेसिडेंट सचिन इटकर आता आपल्याला जॉईन झालेले आहेत. ते स्वतः बाय प्रोफेशन फार्मासिस्ट आहेत, पण आपली म्हणजे उद्योजकांना प्रोत्साहन देणं ही त्यांची पॅशन आहे असं म्हणायला आपल्याला हरकत नाही. आणि आपण ज्या दरवर्षी मोठ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या कॉन्क्लेव्ह घेत असतो कर्जे मराठीतर्फे, ते जेव्हा पुण्याला झाली होती आणि दुबईला झाली होती, तर त्या दोन्ही कॉन्क्लेव्हचं एक होस्ट असण्याचं किंवा एक कोलॅबोरेशन सगळ्यांना जमवण्याचं एक मोठं काम सचिन इटकर यांनी केलेलं होतं. त्यामुळे ते बरेच वर्ष आपल्या कर्जे मराठीशी कनेक्टेड आहेत. तर आता ते जॉईन झालेले आहेत. तर मी सचिन इटकर सरांनाच आता विनंती करेन की कर्जे मराठीबद्दलही आणि सरकारतर्फे आम्हाला मिळत असलेल्या सहकार्याबद्दलही आपण काही बोलावं. नमस्कार. गर्जे मराठीला 10व्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. ऑगस्ट महिना भारताच्या दृष्टीने क्रांतिकारी महिना आहे, कारण देशाचा स्वातंत्र्य दिन. तसंच आज 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांचं स्मरण आपण करत असतो. खरं तर गर्जे मराठीला 10 वर्ष होत आहेत ही अतिशय आनंदाची अशी गोष्ट आहे, कारण गर्जे मराठीनी मागच्या 10 वर्षात एक चळवळ म्हणून महाराष्ट्रामध्ये खरं तर काम केलेलं आहे. कारण संस्था अनेक आहेत, अनेक संस्था त्या परीने काम करत असतात, परंतु 10 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये उद्योजकता, एंटरप्रेन्योरशिप मुवमेंट हे खऱ्या अर्थानं जिल्ह्यामध्ये तालुक्यापर्यंत पोहोचवण्याचं खूप मोठं काम गर्जे मराठीच्या माध्यमातून महाराष्ट्रात झालेलं आहे. माझा आणि गर्जे मराठीचा खरं तर 2 वर्षापूर्वी मी गर्जे मराठीच्या कामामध्ये सहभागी झालो आणि आम्ही गेल्या 2 वर्षामध्ये आनंद गानू सर, दापके साहेब, विजय तलेले आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांसोबत 2 अतिशय भव्य असे कार्यक्रम पुण्यामध्ये आणि दुबईमध्ये ग्लोबल एंटरप्रेन्योर कॉन्क्लेव्ह या बॅनर खाली केले. ते कार्यक्रम म्हणजे फक्त कॉन्क्लेव्ह किंवा कॉन्फरन्स नव्हती, तर इट वॉज खऱ्या अर्थानं एक इम्पॅक्ट क्रिएट करण्याच्या दृष्टीने तो केलेला एक प्रयत्न होता. आणि मला असं वाटतं की तो बहुंशी तो अतिशय यशस्वी झालेला आहे, कारण ग्लोबल एंटरप्रेन्योर कॉन्क्लेव्हच्या माध्यमातून गर्जे मराठी, महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ, पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी असा जॉईंट एक कोलॅबोरेटिव्ह कार्यक्रम होता की त्या जीईसीच्या माध्यमातून जवळपास 2 ते 2.5 हजार एंटरप्रेन्योर्स महाराष्ट्रातले तसेच परदेशातले हे एकमेकांशी जोडले गेलेले आहेत. आज दुबईमध्ये जी काही कॉन्क्लेव्ह झाली त्याच्यानंतर तिथल्या कॉन्सुलेटच्या माध्यमातून आणि त्यांच्या सहकार्याने जवळपास 200 पेक्षा जास्त कंपन्यांचं UAE मध्ये रजिस्ट्रेशन आपण यशस्वीपणे केलेलं आहे. स्टार्टअपच्या मुवमेंटला एक चांगली गती महाराष्ट्रामध्ये या कॉन्क्लेव्हमुळे मिळालेली आहे. आणि गर्जे मराठीचे जे कोहॉर्ट आहेत त्याचाही अतिशय चांगला उपयोग हा महाराष्ट्रातल्या स्टार्टअपसाठी होतो आहे. आज खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की 10 वर्षामध्ये तसं 10 वर्ष हा संस्थेच्या दृष्टीने अतिशय कमी पल्ला आहे, परंतु आज संस्था किती वर्षाची याच्यापेक्षा संस्था किती मोठा इम्पॅक्ट करते हा सगळ्यात महत्वाचा विषय असतो. आणि मला असं वाटतं की 10 वर्षामध्ये गर्जे मराठीने जो काही इम्पॅक्ट महाराष्ट्रामध्ये क्रिएट केलाय तो खऱ्या अर्थानं अतिशय प्रेरणादायी असा हा प्रवास राहिलेला आहे. इथून पुढच्या काळामध्ये निश्चितच गर्जे मराठी ग्लोबलकडनं खूप अपेक्षा आहेत, कारण जगभरामध्ये एवढं मोठं नेटवर्क असलेली संस्था महाराष्ट्राच्या दृष्टीने दुसरी महत्वाची संस्था मला आढळत नाही. कारण गर्जे मराठीचे जे काही चॅप्टर्स वेगवेगळ्या देशांमध्ये काम करतात तर ते फक्त नुसते चॅप्टर नाहीयेत, तर तिथली सगळी लोक ही अतिशय उत्साही आणि महाराष्ट्रासाठी काहीतरी करण्यासाठी कायम तत्पर असतात. खऱ्या अर्थानं मला असं वाटतंय गर्जे मराठी समोरचं सगळ्यात मोठं आव्हान पुढच्या काळामध्ये हेच असणार आहे की ही इकोसिस्टीम अजून कशी चांगल्या पद्धतीने जास्तीत जास्त इम्पॅक्टफुल आपण बनवू शकतो. कारण आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याचं एक पोटेन्शियल आहे उद्योजकतेच्या दृष्टीने, आणि त्याचं मॅपिंग महाराष्ट्र सरकारच्या वतीने चालू आहे. गर्जे मराठीने मला असं वाटतं की आता जास्तीत जास्त सरकारसोबत, उद्योग विभागासोबत आणि इथल्या उद्योजकतेमध्ये काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांसोबत व्यापक प्रमाणामध्ये आपलं बॉन्डिंग वाढवून प्रत्येक जिल्ह्याच्या दृष्टीने जे परदेशातले मराठी लोक आहेत की जे त्या जिल्ह्याला रिप्रेझेंट करतात, तर त्यांना त्या जिल्ह्याशी जोडून घेऊन आणि त्या ठिकाणी काही आपल्याला उद्योजकतेचे विधायक उपक्रम कसे राबवता येतील या दृष्टीने मोठं काम उभं करण्याची गरज आहे.
कारण सध्या सगळ्यात मोठं चॅलेंज जे आपण महाराष्ट्रामध्ये आता पाहतो उद्योजकतेच्या दृष्टीने ते आहे इम्बॅलन्स ग्रोथचं. कारण एक 7-8 जिल्हे सोडले तर बाकी जवळपास 30-31 जिल्ह्यामध्ये उद्योजकतेच्या दृष्टीने तेवढी परिस्थिती काही चांगली नाही. तर या ठिकाणी जर आपण चांगला इम्पॅक्ट करू शकलो, शेवटी टॅलेंट आहे, युवा वर्ग खूप चांगला आहे, त्यांना एक्सपोजर आणि ऍक्सेसची गरज आहे. मला असं वाटतं की हे ऍक्सेस आणि एक्सपोजर जर गर्जे मराठीच्या व्यासपीठा थ्रू जर उपलब्ध झालं तर महाराष्ट्रामध्ये उद्योजकतेची क्रांती होण्यामध्ये खूप मोठा रोल गर्जे मराठी प्ले करू शकेल. मी स्वतः आमच्या वेगळ्या संस्थेच्या माध्यमातून आमचे रुरल एंटरप्रेन्योर कनेक्ट इनिशिएटिव्ह आहे ज्याच्यामध्ये गर्जे मराठी सोबत आपण काम करतो आहोत. ते एक मोठा डीपर इम्पॅक्ट आपण ग्रामीण भागामध्ये महाराष्ट्राच्या करूया ही सदिच्छा व्यक्त करतो. आणि या माध्यमातून मला या ठिकाणी माझे विचार मांडण्याची संधी मिळाली त्याबद्दल गर्जे मराठीचे खूप खूप आभार आणि वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. तुम्ही आम्हाला वेळ दिलात तुमच्या सुद्धा बिझी शेड्यूल मधनं, त्याबद्दलही आधी पहिल्यांदा धन्यवाद देते. आणि तुम्ही जे म्हणालात ना की जो इम्बॅलन्स होतोय जिल्ह्यात पोहोचलं पाहिजे, तर त्यासाठी गर्जे मराठीचा मी आणि माझा जिल्हा हा उपक्रम आहेच. आणि खरोखरच मनापासून आनंदानुसार आणि दापके सर प्रयत्न करतायत की प्रत्येक जिल्ह्यात निदान गर्जे मराठीकडनं तरी दर एक वर्षाला 2 तरी उद्योजक निर्माण व्हायला हवेत. आणि त्यासाठी आपले इतरही सगळ्या देशात असलेले मेंटॉर प्रयत्न करतातच आहेत. तर सरकारचं जे ध्येय आहे तेच गर्जे मराठीचंही ध्येय आहे. त्यामुळे सरकारने जर आम्हाला मदत केली, हेल्प केली, सहकार्य केलं तर नक्कीच दोघे मिळून, आपण म्हणतो ना एकमेका सहाय्य करू अभय धरू सुपंत, तर दोन्ही सरकारी यंत्रणा आणि प्रायव्हेट यंत्रणा अशा दोन्ही मिळून एकत्र जर काम केलं तर नक्कीच आपण उद्योगाचं जाळं संपूर्ण महाराष्ट्रात पसरवू शकू. निश्चित तुम्ही आम्हाला जे उत्तेजन दिलं आणि सहकार्य देण्यासाठी एक हात पुढे केलेला आहे त्याच्याबद्दल मनापासून